मंचाच्या समोर आदरणीय प्राध्यापक मनोहरजी धोंडे सर. सर्वप्रथम सर्व महामानवांना अभिवादन करतो. आपल्या गावाचं ग्रामदैवत भगवान शंभू महादेवाच्याही चरणी नतमस्तक होतो. सावरगावच्या सेवा जनशक्ती पार्टीच्या शाखा स्थापनेच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, सावरगाव नगरीचे माजी सरपंच माधवराव पाटील बेदरे, वेळेअभावी व्यासपीठावरचे नावं घेत बसत नाही, व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर गणमान्य व्यक्ती, समोर असलेले सावरगाव नगरीतील आणि पंचक्रोशीतून आवर्जून उपस्थित असलेले वेगवेगळ्या गावातून आलेले सर्व प्रतिष्ठित नागरिक, तरुण कार्यकर्ते, पत्रकार बांधव आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, मी सर्वप्रथम सावरगावच्या सेवा जनशक्ती पार्टी या पक्षाच्या शाखेचं अधिकृत उद्घाटन झालं असं या ठिकाणी घोषित करतो. आणि त्याला जोडूनच या शाखेचे जे नवनियुक्त पदाधिकारी आहेत, उमाकांतराव कारामुंगे आणि त्यांची सर्व सहकारी पदाधिकारी, या सगळ्यांचं अभिनंदन करून त्यांच्या भावी कार्याला हार्दिक शुभेच्छा देतो. मित्रहो, आज सावरगावचा शाखा स्थापना आणि भव्य मेळाव्याचं आयोजन या ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी, निष्ठावान मावळ्यांनी या ठिकाणी आयोजित केलं. मला वाटत होतं, मी कंधारला असताना प्रचंड मोठा पाऊस चालू झाला आणि तशाच प्रकारे सावरगावलाही पाऊस सुरुवात झाला, कार्यक्रम होतो का नाही, किंवा पावसामुळे कार्यक्रम रद्द झाला असंही बऱ्याच ठिकाणी कार्यकर्त्यांना माहिती मिळाली आणि मग लोक येतील का नाही असं मला वाटत होतं. पण सावरगावमध्ये आल्याच्या नंतर हे एकजुटीचं प्रदर्शन आणि वैभवशाली वातावरण बघितल्याच्या नंतर मला आपला अभिमान वाटतो, आपलं अभिनंदन करावं असं वाटतं की अशा पावसाच्या वातावरणामध्ये सुद्धा एवढ्या प्रचंड मोठ्या संख्येनं आपण उपस्थित राहिला. त्यामुळे मी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांचं जाहीर आभार व्यक्त करतो. मित्रहो, निवडणुकीच्या संबंधानं मागच्या काही दिवसापासून सेवा जनशक्ती पार्टीच्या माध्यमातून गाव भेटीचा कार्यक्रम हा आपण दोन्ही तालुक्यामध्ये सुरुवात केला. आपल्या मतदारसंघातल्या प्रत्येक गावात, वाडी, तांड्यात जाऊन मतदार बांधवांपर्यंत आपली भूमिका मांडावी आणि येणाऱ्या 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या संबंधानं आपल्यासोबत चर्चा व्हावी म्हणून आम्ही प्रत्येक गावात जाण्याचा उपक्रम चालू केला. 215 गावं आपल्या मतदारसंघात आहेत, त्यापैकी जवळपास आपण 180 गावांमध्ये पोहोचलो. प्रत्येक गावामध्ये जो उत्साह आहे, सर्वसामान्य मतदार बांधव जो आहे तो आज एका अपेक्षेनं सेवा जनशक्ती पार्टी आणि माझ्यासारखा चळवळीतला कार्यकर्ता म्हणून मनोहर धोंडेकडे आशेनं पाहतोय. हे मी स्वतः गावोगाव फिरल्याच्या नंतर मला लक्षात येते. मी लोहा कंधारसाठी नवीन नाही, अनेक मान्यवरांनी आपली मनोगत या ठिकाणी व्यक्त केली. त्यांच्या पलीकडे जाऊन मला माझं मनोगत मांडायचं. बांधवांनी आपल्याला सांगेल, या ठिकाणी चळवळीमध्ये मनोहर धोंडे 40 वर्ष काम करतो आहे.
मी आपल्याला सांगायला हरकत नाही, शेवटी बाजीराव सारख्या गावातल्या एका शेतकरी कुटुंबात जन्मल्याच्या नंतर शिक्षणासाठी मी जेव्हा पहिल्यांदा औरंगाबादला गेलो आणि औरंगाबादला गेल्याच्या नंतर त्या कालखंडामध्ये शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं एक आकर्षण तरुणांमध्ये होतं आणि मीही त्या विचारधारेला आकर्षित झालो आणि आपल्याला सांगायला हरकत नाही, 12 ऑगस्ट 1987, ऑगस्ट महिना चालू आहे, 12 ऑगस्ट 1987 ला शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर धोंडेवर मराठवाड्याच्या 8 जिल्ह्याची जबाबदारी दिली. भारतीय विद्यार्थी सेनेचा मराठवाडा प्रमुख म्हणून माझ्यावर जबाबदारी दिली आणि तेव्हापासून सतत गेली 39 वर्ष मी निष्ठेने एकाच पक्षामध्ये काम करत आहोत. दुर्दैवाने अलीकडचं चित्र आपण बघितल्याच्या नंतर असं वाटतंय की निष्ठेनं राहणं हा गुन्हा आहे आणि म्हणून मी 39 वर्ष काम करताना पक्षासाठी काम केलं, विचारासाठी काम केलं, तत्वासाठी काम केलं, विकासासाठी काम केलं. त्याला जोडून मराठवाड्यामध्ये काम करताना 1995 ला शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रातल्या शिवसेनेचं चित्र मला बदलायचंय. एक काळ होता गावावर ववाळून टाकलेले ठुकार पोरं म्हणजे शिवसेना आणि हे चित्र मला बदलायचंय. म्हणून बाळासाहेबांनी 1995 ला शिवसेना भाजपची युती तोडून महाराष्ट्रामध्ये पदवीधर मतदारसंघाच्या 3 निवडणुका लढवल्या आणि त्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचा मराठवाड्याचा 8 जिल्ह्याचा उमेदवार म्हणून मनोहर धोंडेची उमेदवारी जाहीर केली. आता जे नाशिकला खासदार होते गोडसे, ते नाशिक विभागाचे उमेदवार होते. अमरावती विभागातून श्रीकांत देशपांडे नावाचे उमेदवार होते. आम्ही तिघही विद्यार्थी असताना शिवसेना प्रमुखांनी आम्हाला उमेदवारी दिली आणि पक्षासाठी आम्ही निवडणूक लढलो. मित्र, त्या काळामध्ये पदवीधर लोकांचं मतदान होतं, ग्रॅज्युएट लोकांचं मतदान होतं आणि आम्हाला सगळ्यांना जवळपास, मलाही त्यावेळेला 17,000 मतं पडले, 26,000 मतं घेणारे जयसिंग गायकवाड निवडून आले. पण सुशिक्षित तरुणांमध्ये 17,000 मतं शिवसेनेला पडू शकतात आणि शिवसेनेबद्दलचं जे डागाळलेलं चित्र आहे ते बदलू शकतंय म्हणून उमेदवारी आम्हाला दिली. ती निवडणूक लढल्याच्या नंतर मी 28 जानेवारी 1996 ला शिवा संघटनेची स्थापना केली. तोपर्यंत मनोहर धोंडेची जात माहिती नव्हती. मी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा शिवसेनेचा उमेदवार म्हणून ही निवडणूक लढवली आणि त्याच्यानंतर 1 वर्ष उशिराने मी शिवा संघटनेची स्थापना केली. समाजालाही न्याय देता आला पाहिजे या भूमिकेतून मी कामाला सुरुवात केली. मी समाजाचं, शिवा संघटनेचं काम करताना मातोश्रीवरून किंवा शिवसेना प्रमुखांनी मला कधीही अडवलं नाही आणि हे काम करताना पुन्हा 2000 वर्ष निवडणुकीचं होतं, त्याच्या अगोदर पोटनिवडणूक आली आणि त्या पोटनिवडणुकीमध्ये पुन्हा एकदा शिवसेना प्रमुखांनी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा उमेदवार म्हणून मनोहर धोंडेची उमेदवारी जाहीर केली. परंतु कैलासवासी गोपीनाथराव मुंडे यांनी आग्रह धरला आणि आपण युती करून लढायचंय असं म्हणून शिवसेना प्रमुखांची भेट घेतली आणि युती केली. जिथं मनोहर धोंडेला उमेदवारी दिलेली होती तो मराठवाडा पदवीधर मतदारसंघ भाजपला गेला आणि मराठवाडा शिक्षक मतदारसंघ शिवसेनेला. म्हणजे मी लढवलेला मतदारसंघ युतीमध्ये भाजपला गेला. तरी आम्ही निष्ठेनं काम करत राहिलो. प्रसंग आला की बाळासाहेब हे बाळासाहेब होते, कार्यकर्त्यांवर अत्यंत बारीक लक्ष द्यायचे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी मला 2009 ला मी जेव्हा भेटायला गेलो तेव्हा मला विचारलं
की तुझं गाव लोहा तालुक्यामध्ये आहे आणि लोहा तालुक्यामध्ये आपण सर्वे केला, येणाऱ्या विधानसभेला कोणालाही उमेदवारी शिवसेनेची दिली तरी ती उमेदवारी, तो उमेदवार 3 नंबरला राहणार आहे. त्यामुळे तुला यावेळेस मी उमेदवारी देणार आहे. तू जा, औरंगाबादहून लोह्याला जा, लढ पड आणि 5 वर्ष काम कर. तू 2014ला आमदार होशील. शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी मला असा प्रकारचा आदेश दिला आणि आपण बघितलं 10 वर्ष आमदार आणि 20 वर्ष शिवसेनेचा जिल्हा प्रमुख राहिलेला रोहिदास चव्हाण यांना बाजूला करून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी मनोहर धोंडेची उमेदवारी जाहीर केली. मित्र, उमेदवारी जाहीर झाल्याच्या नंतर आपणच बघितलं, ज्यांनी 10 वर्ष आमदारकी भोगली, 20 वर्ष जिल्हा प्रमुख पद भोगलं आणि जेव्हा मनोहर धोंडेची उमेदवारी जाहीर झाली तर लोह्यामध्ये ह्याच लोकांनी भगव्या दस्त्या जाळल्या. कुठे गेली होती निष्ठा? कुठं गेलं होतं तत्व? त्याच्यावर आम्हाला विचार करावा लागेल. आणि म्हणून मी आपल्याला काही गोष्टीचा इतिहास मुद्दा म्हणून सांगतोय, सगळ्या गावांमध्ये मी सांगतोय. 2009ला मला उमेदवारी दिली होती नव्हती ती शिवसेना संपून दस्त्या जाळल्या. 215 गावं होते आणि मला 13 दिवस मिळाले. 13 दिवसामध्ये मी सगळ्या गावांमध्ये पोहोचू शकलो नाही. लोकांना मनोहर धोंडे कोण आहे माहिती नव्हतं. मी औरंगाबादला राहायचो आणि आपण बघितलं मी निवडणूक हारलो. मित्र हो, निवडणूक हारणं किंवा जिंकणं एवढ्या पुरतं मर्यादित आमचं काम नव्हतं. तर आम्ही चळवळीत काम करणारे कार्यकर्ते असल्यामुळं आदेशाचं पालन करून निष्ठेनं वागणारे मावळे होतो. आम्ही निवडणूक लढलो, पडलो आणि नंतर तुम्हाला माहिती आहे काही लोकांना वाटलं हे पडल्यानंतर औरंगाबादला वापस जाईल. त्यांना माहिती नव्हतं हा शनी महाराजाचा धोंडा आहे. बसल्यानंतर एकदा उठत नाही. आणि पण अशा प्रकारे निवडणूक हरल्याच्या नंतर मी दोन्हीही तालुक्यामध्ये आताच आमच्या गोविंदरावांनी सांगितल्याप्रमाणे लोह्याला शिवाजी चौकामध्ये आणि कंधारला बस स्टँडच्या समोर 2009 ते 2024 गेली 15 वर्ष कुठलंही पद नसताना आणि मला कोणी मतं दिले का नाही दिले हे न विचार करता 15 वर्ष दोन्ही तालुक्यावरचे कार्यालय हे माझे चालू आहेत. आणि जोही कोणी अडला नडला गोरगरीब शेतकरी कष्टकरी बहुजन असेल, जो कोणी माझ्या कार्यालयात काम घेऊन आला असेल, मित्र हो, काम घेऊन येणाऱ्याची मी जात कधीच विचारली नाही. काम घेऊन येणाऱ्याचा मी पक्ष विचारला नाही, नेता विचारला नाही. ज्यांनी माझ्याकडे काम आणलं त्यांना काम करून देण्याचंच काम गेली 15 वर्ष मी करतो. त्याचे तुम्ही साक्षीदार आहात. तुम्ही काही सावरगाव किंवा परिसरातली जी बांधव आहे तुम्ही नवीन नाही. आणि सतत 15 वर्ष काम केल्याच्या नंतर जसं बाळासाहेबांनी मला सांगितलं होतं 2009ला जा, लढ पड, 5 वर्ष काम करतो, 2014ला आमदार होशील हे बाळासाहेबांनी सांगितलं. म्हणून आपण कार्यालय उघडले, काम सुरुवात केलं, पक्ष संपवला होता. तरीही पुन्हा एकदा नव्या जोमानं नव्या दमानं बहुजन 18 पगड जातीचे कार्यकर्ते सोबत घेऊन या दोन्ही तालुक्यातल्या 150 गावांमध्ये शिवसेनेच्या शाखा काढल्या. आणि 2014च्या विधानसभेच्या निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचंय या पद्धतीनं तयारी सुरुवात केली. पण बांधवांनो, दुर्दैवाने 2014च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचं दुःखद निधन झालं. त्याला जोडूनच आदरणीय बहुजनांचे नेते आमचे कैलासवासी गोपीनाथराव मुंडे साहेबांचे निधन झालं. आणि आपण बघितलं की 2 नेते गेल्याच्या नंतर मातोश्रीला दलालांनी घेरलं आणि 4 पक्ष फिरून आलेला प्रताप चिखलीकर 1 महिना अगोदर लोह्याच्या बैल बाजारामध्ये कार्यक्रम घेऊन शिवसेनेत प्रवेश केला आणि 15 दिवस अगोदर
शिवसेनेचा उमेदवार झाला, सामान्य शिवसैनिकांच्या मतावर निवडून आला आणि 2014ला निवडून शिवसेनेच्या धनुष्यबाणावर आला आणि 1.5 वर्षामध्ये भाजपमध्ये गेला. हे तुमच्या समोर आहे. आणि मग जो मतदारांचा होऊ शकत नाही, जो पक्षाचा नेत्याचा होऊ शकत नाही,